खालीलपैकी पेशी ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते? तंतुकणिका. आत्मघाती पिशव्या म्हणजे लयकारिका. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? गोल्गी पिंड. मेंडलचे आनुवंशिकता वरील नियम कोणते? त्याचे नियम आहेत लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तीनही नियम मेंडलचे एक्सपेरिमेंटचे आहेत. जीवशास्त्रानुसार मृत्यू बायोलॉजिकल डेट केव्हा होते? की जेव्हा पेशीतील सर्व पेशी मरण पावतात. खालीलपैकी कोणता गट सर्वदाता आहे? ओ. स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रे कोणाकडून मिळतात? आई आणि वडिलांकडून, दोघांकडूनही भेटतात. खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठवू देत नाही? हिपॅरिन. कोणत्या दृष्टिदोषामध्ये कायमचे अंधत्व येऊ शकते? ग्लुकोमा. गायीचे दूध कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे? व्हिटॅमिन ए. शरीरक्रियेमध्ये कोणत्या क्रियेचा अपचय क्रियेमध्ये समावेश होणार नाही? आवाज करणे. क्लोरोमायसिटिन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? विषमज्वर, त्याला टायफॉइड म्हणतात. कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते? अनियंत्रित विभाजन. पुढीलपैकी कोणता आरएनए हा डीएनए पासून जेनेरिक माहितीचे वहन करतो? तर mRNA, मेसेंजर आरएनए. खालीलपैकी अनानील शोषण पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही? सायट्रिक ॲसिड तयार करणे. अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते? विखंडन व द्विखंडन या पद्धतीने होते. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? खेकडा. अन्नाचे पचन कोठे होते? लहान आतडे. किडनी स्टोन पदार्थ कोणत्यामुळे? कॅल्शियम ऑक्झॅलेट. मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्लाझ्माचे प्रमाण किती टक्के असते? 65%. गालफुगी मप्स हा रोग कशामुळे होतो? विषाणूमुळे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत कोणी मांडला? डार्विन. सामान्य स्थितीत मानवी रक्तदाब किती असतो? 120/80. असत्य विधान ओळखा. पाण्यातील फ्लोरिनचे प्रमाण अत्यल्प झाल्यास एनॅमल निघून दातावर डाग पडतात, हे असत्य विधान आहे. कोणत्या खनिजाचा अभावी पंडुरोग होतो? लोह. पंडुरोगाला ॲनिमिया किंवा रक्तक्षय असे म्हणतात. पेप्सिन व रेनिन हे विकरे आहेत. जठररस. यकृताच्या पेशीने रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास कावीळ हा रोग होतो? बिलिरुबिन. कावीळला टायफॉइड असे म्हणतात. बिलिरुबिन हे ऑप्शन. सर्पाचे विष कशावर हल्ला करते? तर रक्ताभिसरण संस्था. पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य कोणते? शत्रुपेशीशी लढण्याचे. पांढऱ्या रक्तपेशीला सैनिकी पेशी असे म्हणतात. खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय देतात? ग्लुकोज. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? हायपोथॅलॅमस. खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? व्हिटॅमिन के. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? फॉलिक ॲसिड. जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात? 2. हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो? उत्परिवर्ती जीनमुळे होतो. पॉलिश केलेल्या धान्यामध्ये कोणते जीवनसत्व नष्ट होते? व्हिटॅमिन बी. एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाचा रंग कोणता होतो? पर्पल ब्लॅक. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? व्हिटॅमिन B3, त्यालाच म्हणतात निओसिन. ब्लू बेबी कोणाला म्हणतात? जन्मतात हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी असे म्हणतात. नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात? पारपटल. आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ विल्यम्स हार्वे या डॉक्टरांनी सन 1628 मध्ये शोधून काढले. दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे यकृत
कमकुवत होते. कॉड माशाच्या तेलात अ विटॅमिन जीवनसत्वे जास्त असतात. मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील पाण्याचे असते. पुढीलपैकी प्रदूषक वायू व त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी. तर नायट्रोजन ऑक्साईडमुळे रक्त घोटणे ही चुकीची जोडी आहे. करडीच्या तेलामध्ये लिनोलिक हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा कमी राखते. पालकाच्या पाण्यात कोबाल्टचे प्रमाण जास्त असते. डास घालवण्यासाठी तयार करण्यास येणाऱ्या मलमामध्ये कडुलिंबाचा पानाचा उपयोग केला जातो. कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लँडचा आकार एच या इंग्रजी अक्षरासारखा असतो. रोहिणीमधून ऑक्सिजनयुक्त लाल भडक रक्त वाहते. बी जीवनसत्वे एकूण 8 प्रकारची आहेत. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः कॅल्शियमची कमतरता असते. चुंबक सूची नेहमीच दक्षिण-उत्तर किंवा उत्तर-दक्षिण दिशा दर्शवते. क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापरतात. सॅलिनोमीटर 1 ग्राम पौंड बरोबर 1 किलोग्राम बरोबर 2.2 पौंड. तांबे हा उष्णतेचा सुवाहक आहे. माणसाच्या शरीराचे तापमान 98.4 फॅरेनहीट असते. एका विद्यार्थ्याचा डोळ्याचा नंबर -1.5 आहे. याचा अर्थ की त्याच्या डोळ्यात निकटदृष्टता या प्रकारचा दोष आहे. दंतवैद्य आंतरवक्र प्रकारच्या आरशाचा वापर करतात. खालील 4 पदार्थांपैकी 3 पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत. त्यापैकी वेगळा पदार्थ ओळखा. पितळ, कारण की पितळ हा उष्णतेचा सुवाहक आहे. खालीलपैकी कोणता धातूला राजधातू म्हणत नाहीत? पितळ या धातूला. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात वापरतात? मूत्रपिंडाचे विकार. स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी सोडियम बेंझोएटचा वापर करतात. दाढी झाल्यावर आफ्टरशेव्ह लोशन लावले जाते. त्यामध्ये त्वचेला स्पर्श मऊ लागतो कारण त्यात अल्कोहोल असते. रसायन व त्याचे उपयोग त्यापैकी चुकीचा पर्याय. यापैकी डी पायरेथ्रिन राग व भीती ही चुकीची जोडी आहे. पाऱ्याला क्विकसिल्वर असे म्हणतात. पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन याचे वजनी प्रमाण 1:8 असते. कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू हा ब्रोमीन आहे. आणि धातू म्हणल्यानंतर पारा येईल. बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान बरोबर आहे. पचन न झालेले अन्नपदार्थ व पानीयाचे अभिशोषण मोठे आतडे यामध्ये होते. मनगटाचे व घोट्याचे सांधे सरकता प्रकारची सांध्याची उदाहरणे आहेत. एका घनमीटर रक्तात सुमारे पांढऱ्या रक्तपेशी असतात. 8,000 रक्तपेशी असतात. ग्लुकेमिया हा आजार मानवी शरीराच्या डोळे यावे अशी होतो. खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? मॉर्फिन.
ताप येणे, पोटावर पुळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? हिवताप. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास कार्डिओग्राफ असे म्हणतात. जिभेच्या पाठीमागील भागात कडू चव येते. जिभेच्या पाठीमागील शेंडा आणि त्याच्या ऑपोजिट भागात कडू चव लागते. कोणत्या जीवनसत्वाअभावी स्कर्वी होतो? तर व्हिटॅमिन सी किंवा क. बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धती अधिक उपयुक्त आहे? DNA. मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? न्यूरोलॉजी. इंडियन कौन्सिलची स्थापना केव्हा झाली? 1947. कोणते पाणी सर्वात स्वच्छ म्हणून ओळखले जाते? पावसाचे पाणी. खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे? फुफ्फुस. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? प्लाझ्मोडियम. पुढीलपैकी जोड्यापैकी आजार व लक्षणानुसार चुकीची जोडी. तर बी. TB किंवा क्षयरोग. खूप ताप येतो, अंगापुरळ येतात, ही TBची लक्षणे नाहीत, हे मलेरियाचे आहेत. रक्तक्षय रोगाचे खात्रीपूर्वक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते? हिमोग्लोबिन. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रोटीन्स किंवा प्रथिने असते? 40%. बाळास BCGची लस केव्हा दिली जाते? जन्मल्यावर लगेच. भारतात 1950 साली कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवण्यात आला. निर्मल ग्राम पुरस्कार कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? निर्मल ग्राम योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? तर 2003 व 2004 या साली. काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो? तर ढेकणामुळे काळा आजार हा होतो. जागतिक एड्स निर्मूलन दिन कोणत्या दिन म्हणून पाळला जातो? तर 1 डिसेंबर. आरोग्य सेवेचा विभाग कोणता? आरोग्य, शिक्षण, कुटुंब कल्याण, वैद्यकीय उपचार. तर सर्वच्या सर्व हे आरोग्य सेवेचे विभाग आहेत. बालकुपोषणाच्या संदर्भात खालीपैकी कोण कार्य करतं? तर अभय बंग. केंद्रीय मंत्री कोण आहेत? केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? डॉक्टर हर्षवर्धन. खालीपैकी कोणता दिवस जागतिक स्तनपान दिन म्हणून पाळला जातो? तर 1 ऑगस्ट. अयोग्य जोडी. बी थायमिन, B5, B1 थायमिन, B5 पेंटॅथेनिक, B7 बायोटिक, B3 सायनोकोबाल्मिन. तर B3चं योग्य उत्तर येते जीत. चुकीची जोडी आहे डी. B3 म्हणजे निवासी. दंतवैद्य अंतर्वक्र आरसा वापरतात. जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे? तर हा पोटाशी संबंधित आहे. FPI प्रमाणपत्र अन्न प्रक्रिया उद्योग याच्यासाठी अनिवार्य आहे. जीवनसत्वाअभावी होणारे रोग व त्याची योग्य जोडी ओळखा. ए. व्हिटॅमिन ए मुळे रातांधळेपणा. बी मुळे जीभ लाल व त्वचा खरखरीत, बेरीबेरी हा रोग.
व्हिटॅमिन सी हिरड्यातून रक्त येणे, स्कर्वी. व्हिटॅमिन डी जीवनसत्वाच्या अभावी मूळदूस, पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकडी होणे. तर याचं उत्तर डी सर्वच्या सर्व बरोबर आहे. मानवी डोळ्यातील दृष्टीपटल द्विध्रुवीय चेतापेशी असतात. खालीपैकी कोणता नेत्रदोष नाही? तर अबिंदुकता हा नेत्रदोष नाही. केमोथेरपी ही उपचार पद्धती कर्करोग या आजारावर उपयोगी पडते. खालीपैकी उडणारा सस्तन प्राणी वटवाघूळ हा आहे. होलोग्राफीसाठी लेझर किरणाचा वापर केला जातो. 1 ते 5 वयोगटातील कोणत्याही बालकाचा दंडाचा घेर 12.8 पेक्षा कमी भरल्यास त्यास कुपोषणाचा त्रास आहे असे समजण्यास काही हरकत नाही. महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या संबंधित सुरू केली आहे? तर गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरण्यात आली? 1977. पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? तर घटसर्प. त्रिगुणी हे 3 रोगासाठी दिली जाते: घटसर्प, डांग्या खोकला आणि दहरोग. त्याला DPT असं म्हणतात. बालकास कांजण्यासाठी लस 2 वर्षानंतर देतात. या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे 2 नियम सांगितले आहेत. ते आहे अनुवंशिकतेचे नियम सांगणारा मेंडेल्स. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? तर 30,000. सर्वसाधारण परदेशात 30,000 आणि जर आदिवासी क्षेत्रासाठी 20,000. भारत सरकारने हिवताप नियंत्रण कार्यक्रम 1958 साली सुरू केला आहे. डॉट्स हे कोणत्या आजाराबाबत आहे? तर क्षयरोग. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था NACO मार्फत कोणते कार्य केले जाते? तर HIV एड्स प्रादुर्भावाच्या स्थितीवर लक्ष ठेवणे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमात आशा स्वयंसेविका योजना कोठे राबवली जाते? तर प्रत्येक गावात. आरोग्यासंबंधी आरोग्य सेवा संशोधन ही संकल्पना कोणत्या साली पुढे करण्यात आली? 1981 ते 82. पेशीतील केंद्रकाचे अस्तित्वाबाबत अभ्यासात कोणत्या व्यक्तीने योगदान राहिले आहे? रॉबर्ट हुक. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पदार्थ किती पट मोठा करून पाहता येतो? 2 अब्ज पट. सर्वसाधारणपणे मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के हाडाचे वजन असते? तर 18%. हृदयाच्या स्नायूची हालचाल ही कोणत्या स्वरूपाची आहे? अनैच्छिक. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारणपणे किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो? 120 ते 120/80 mmHg पेक्षा जास्त असेल तर उच्च रक्तदाब होय. खेकडा हा प्राणी कोणत्या अवयवाद्वारे उत्सर्जन करतो? ऊर्ध्व अनुग्रंथी. लाल ग्रंथीच्या किती जोड्या असतात? 3 जोड्या असतात. स्नायूच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? मायोलॉजी. रेबीज हा रोग कोणत्या प्राण्यामुळे होतो? कुत्रा. माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? 24 मणके असतात. हील प्रक्रिया कोणत्या जैव-रासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे? प्रकाशसंश्लेषण. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? डेसिबल. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे 65% इतके असते.
एक वेळेला किती रक्तदान केले जाते? 300 सेंटीमीटर क्यूब किंवा 300 ml. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून शरीराला किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 9 कॅलरी. श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक आहे? 2400 कॅलरी. कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वांना लागू पडते? ओ पॉझिटिव्ह. मूर्त जंतूपासून कोणती लस कोणत्या आजारावर दिली जाते? विषमज्वर किंवा टायफॉइड. रेडियमचा संशोधक कोण? पिएरी व मेरी क्युरी. नॅपसेकंड अंतर्गत कोणत्या आजारासाठी सेवा मोफत मिळण्याची सुविधा आहे? एड्स. जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. पुरुषाच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तात हेमोग्लोबिन असते? 7 ते 6.1 मिलियन. कोणत्या पुरातन कपींना मानवाचे वंशज म्हणून संबोधले जाते? तर ड्रॉपिकेकस व रामपियसिन्स. ड्रॉपलेट न्यूक्लियामुळे कोणत्या रोगाचा समावेश होतो? तर श्वसनी संक्रमित. कायद्याद्वारे मुलीसाठी विवाहाचे किमान वय निश्चित केले आहे? तर 18 वर्षे. हृदयाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? ख्रिस्टियन बर्नार्ड. उंदीर चावल्यामुळे रॅटबाईट हा रोग होतो. विषमज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर टायफी. डांग्या खोकल्यासाठी कोणती लस दिली जाते? तर त्रिगुणी लस दिली जाते. औषधे घेताना वेष्टनावर काय पाहून घ्यावे? तर तारीख पाहून घ्यावी. अंगावर जळाल्याने झालेले फोड काय करू नयेत? फोडू नयेत. हाड मोडल्यास आसपास सूज येते. त्रिगुणी लस यालाच ट्रिपल असेही म्हणतात. पिसवामुळे प्लेग हा रोग होतो.